नाही चालली स्टार प्रवाह वाहिनीची जादू. केवळ एका आठवड्यापुरत्याच सगळ्या मालिका ठरल्या स्लॉट लीडर. स्टार प्रवाह वाहिनीच्या सर्व मालिकांचे आता 10व्या आठवड्याचे टी-आर-पी रिपोर्ट समोर आले आहेत. महाराष्ट्राची नंबर 1 वाहिनी असणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पीमध्ये आता 10व्या आठवड्यात खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या टी-आर-पीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याचे कारण साहजिकच आहे, कारण स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांच्या वेळामध्ये बदल करण्याचे चक्र सुरूच आहे. मागील आठवड्यात सगळ्याच मालिका या स्लॉट लीडर ठरल्या होत्या. त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांच्या वेळांमध्ये केलेले बदल यशस्वी झाले आहेत असे स्टार प्रवाह वाहिनीला वाटले होते. मात्र स्टार प्रवाह वाहिनीला मालिकांच्या वेळांमध्ये बदल करणे खूप महागात पडले आहे. ठरलं तर मग मालिकेच्या टी-आर-पीमध्ये मागील कित्येक आठवडे घसरण दिसत होती. मात्र या आठवड्यात मालिकेच्या टी-आर-पीमध्ये थोडी वाढ झाली आहे. तर तू ही रे माझा मितवा ही मालिका टी-आर-पीच्या बाबतीत पुन्हा एकदा मागे पडली आहे. तसेच इतर सर्व मालिकांच्या टी-आर-पीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत एका पॉईंटच्या फरकाने थोडी वाढ पाहायला मिळाली आहे. आता या टी-आर-पीच्या शर्यतीत कोण गेला आहे पुढे आणि कोण राहिला आहे मागे, चला तर मग जाणून घेऊयात या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या टी-आर-पी रिपोर्टमध्ये. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 9 मालिकांचे 10व्या आठवड्याचे सविस्तर टी-आर-पी रिपोर्ट. तर नंबर 9 वरती आहे साधी माणसं ही मालिका 1.5च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत साधी माणसं मालिकेच्या टी-आर-पीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ पाहायला मिळाली नाही. मागील आठवड्यात देखील साधी माणसं ही मालिका सेमच रेटिंगवरती होती. साधी माणसं ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. तर नंबर 8 वरती आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.8च्या रेटिंगसह. येड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होत आहे. तरी देखील मालिकेच्या टी-आर-पीमध्ये चांगली सुधारणा दिसत आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.1 ने वाढ झाली आहे. तर नंबर 7 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 2.2च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये देखील 0.1 ने वाढ झाली आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेला रात्री 10:30चा टाइम असून सुद्धा घरोघरी मातीच्या चुली ही मालिका टी-आर-पीमध्ये चांगला परफॉर्मन्स करत आहे. तर नंबर 6 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 2.3च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही. मागील आठवड्यात देखील ही मालिका 2.3च्याच रेटिंगवरती होती आणि याही आठवड्यात वचन दिले तू मला या मालिकेची टी-आर-पी सेमच आहे. मात्र आता वचन दिले तू मला ही मालिका 30 मार्च पासून दररोज सायंकाळी 6:30 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे वचन दिले तू मला या मालिकेच्या टी-आर-पी वरती गंभीर परिणाम होऊन मालिकेची टी-आर-पी याहूनही खूप कमी होऊ शकते. आता पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका. तर नंबर 5 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 2.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.2 ने मोठी घसरण झाली आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सध्या लग्नानंतरचं प्रेम हा सिक्वेन्स सुरू असताना देखील मालिकेच्या टी-आर-पीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. मागील 1 महिना मालिकेच्या टी-आर-पीमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसत नाही. उलट दिवसेंदिवस या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये घसरणच होत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 3.6च्या रेटिंगवरून आता 2.7च्या रेटिंगवरती आली आहे. तर टॉप 4 मध्ये आहे तुझ्या सोबतीने ही मालिका 2.7च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तुझ्या सोबतीने या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये 0.2 ने वाढ झाली आहे. तुझ्या सोबतीने या मालिकेला बदलत्या वेळेचा खूप मोठा फायदा झाला आहे. सध्या तुझ्या सोबतीने ही मालिका रात्री 9:30 वाजता प्रदर्शित होत आहे. त्यामुळे बदलत्या वेळेमुळे तुझ्या सोबतीने ही मालिका टी-आर-पीमध्ये चांगला परफॉर्मन्स करत आहे. मात्र 30 मार्च पासून तुझ्या सोबतीने ही मालिका पुन्हा एकदा रात्री 10 वाजता प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बदलत्या वेळेचा तुझ्या सोबतीने या मालिकेवर परिणाम होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. तर टॉप 3 मध्ये आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 3.0च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.2 ने मोठी घसरण झाली आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेने स्लॉट लीडरचं स्थान देखील गमावलं आहे. मालिकेच्या टी-आर-पीमध्ये दिवसेंदिवस घसरण होत आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची 30 मार्च पासून वेळ बदलण्यात येणार होती. मात्र आता या मालिकेची वेळ बदलण्यात येणार नाही. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 30 मार्च पासून देखील सायंकाळी 7:30 वाजताच प्रदर्शित होणार आहे. तर टॉप 2 मध्ये आहे तू ही रे माझा मितवा ही मालिका 3.4च्या रेटिंगसह. मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या टी-आर-पीमध्ये तब्बल 0.2 ने मोठी घसरण झाली आहे.
तू रे माझा मितवा या मालिकेची वेळ देखील 30 मार्च पासून बदलण्यात येणार नाही. तू रे माझा मितवा ही मालिका रात्री 8 वाजताच प्रदर्शित होणार आहे. मागील आठवड्यात तू रे माझा मितवा ही मालिका ठरलं तर मग या मालिकेला क्रॉस करायला 1 पॉईंटच्या फरकाने मागे राहिली होती. मात्र पुन्हा एकदा तू रे माझा मितवा या मालिकेच्या TRP मध्ये मोठी घसरण झाली आहे आणि तू रे माझा मितवा ही मालिका नंबर 1 मालिका बनण्याच्या शर्यतीतून पुन्हा एकदा मागे राहिली आहे. तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे. ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.8चा TRP. मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये 0.1 ने वाढ झाली आहे. सध्या मालिकेत प्रियाचं सत्य सर्वांसमोर येणार हा सिक्वेन्स सुरू आहे, त्यामुळे TRP मध्ये थोडी वाढ दिसत आहे. मात्र असे असले तरी ठरलं तर मग ही मालिका TRP मध्ये चांगला परफॉर्मन्स करताना दिसत नाही. मात्र महिन्याभरापासून ठरलं तर मग ही मालिका 3 पॉईंटच्या रेटिंगवरतीच आहे. ही मालिका 4 पॉईंटला क्रॉस करू शकली नाही. आता येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग ही मालिका 4 पॉईंटला क्रॉस करेल का हे पाहणे रंजक ठरेल. तर हा होता वीक 10चा म्हणजेच 7 मार्च ते 13 मार्चच्या 10व्या आठवड्यातील स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आता येणाऱ्या आठवड्यात स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट काय असेल याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या प्रवाह दुपारमधील मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये प्रवाह दुपार TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.